प्रकाशजी, आज आपण इथे रामगिरीवरती आलेला आहात, नागपूरमध्ये दाखल झालेला आहात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी. काय कारण आहे भेटीचं? कारण की आपल्या नावाची बरीच चर्चा आहे की आपण सुद्धा लवकरच भाजपामध्ये सामील होत आहे. माझं एक वैयक्तिक काम आहे आणि मुख्यमंत्र्यांचे पारिवारिक संबंध आहेत. माझ्यासोबत वैभव खेडेकर आहेत, त्यांचं कसं भाजपमध्ये चालू आहे एवढं पाहण्यासाठी म्हणून मी आलो आहे. वैयक्तिक काम. पण आपण नुकताच मनसेतून सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आता मनसेचे अनेक लोक हे भाजपात सामील होतात असंच पाहायला मिळते. हे पहा, मनसेतून मी का बाहेर पडलो याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्या हिंदुत्वाच्या प्रश्नाकडं किंवा मी स्वतः 2008 पासून राज ठाकरेंना एक हिंदुत्वाचा नेता म्हणून समजत होतो. मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्यांची पडणारी पावलं ही आम्हाला अस्वस्थ करणारी होती. जिथे हिंदुत्वाच्याच प्रश्नावर त्यांनी माघार घेतली, मग अशा ठिकाणी का राहावं बाहेर पडलो. बाकी वैयक्तिक आता मनसे हिंदुत्वापासून दूर जाते, सरळ सरळ दिसतंच ना. आता महाविकास आघाडीत त्यांना घेतलं आहे. परवा उबाटा गटाच्या खासदारांनी चेन्नई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर ज्यांनी हिंदूच्या बाजूनं निकाल दिला, हिंदूच्या बाजूनं म्हणजे ते हिंदूचाच तो अधिकार होता, निकाल दिल्यामुळं जो महाविभागाचा खटला चालवा म्हणून जे पत्र दिलं त्याच्यात उबाटा गटाच्या अरविंद सावंतची सही आहे. आता हे सगळे एकत्र आले तर आमच्यासारख्या हिंदुत्व मानणाऱ्याची अस्वस्थता वाढली, त्याच्यामुळे आपण बाहेर पडलो. पण मग आता हिंदुत्व कोण जपतंय? हिंदुत्व जो जोपतो त्याच्या बाजूनं काम करायचं आपल्याला. कुणाच्या बाजूने? डीएनए पाहिला तर भाजपचाच आहे. भाजपमध्ये जायला आमचा काय हरकत आहे? आमचा एवढे तुमचे पारिवारिक आमचा संबंध देखील आहेत. काय आमचा मूळ डीएनए संघाचा, हां. तो काय आम्ही लपवून ठेवला नाही. म्हणजे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला त्यावरनच टोकून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढाकार कुठेतरी मनसे अध्यक्षांनीच घेतला होता. त्या अनुषंगाने काही वैचारिक बैठक मी तुमची काय एकत्र म्हणलं, असल्यामुळे तुम्ही- शाखेवर जायला प्रत्यक्ष वडिलांचा विरोध असताना सुद्धा आम्ही दोन्ही भाऊ शाखेवर जात होतो. तर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या विरोधाला कोण द्यायला? आणि संघाचे स्वयंसेवक आहोत आणि बरीच वर्ष म्हणजे जनसंघ BJPमध्ये काम केल्यामुळं आम्ही कुठं जरी असलो तर लोक आम्हाला त्या दृष्टीनं पाहायचे, तर आम्ही ते कधी लपवलोय नाही. वैभव खेडेकर आता भाजपमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत खूप आनंदी आहेत ते. आता तुम्ही ज्या गाडीतून आलात, आहात का? आता तुम्ही ज्या गाडीतून आला त्या गाडीवर देखील कमळाचं चिन्हच होतं. मग आता तुम्ही पण खुश होणार आहात? हे पहा, वैभव माझा पाल्य आहे आणि मग पालकाला पाल्याचा आनंदात आनंद वाटतो, तो पाहायला आलोय मी, बाकी काही नाही. मग तुम्ही पण आता कमळाच्या गाडीतूनच उतरलेला आहात, मग तुम्ही पण खुश होणार आहात आता? नाही, मी खुशच आहे ना. वैभव कमलाकडे गेला म्हणजे मी खुशच आहे. मग तुम्ही कधी जाताय सोबत? मी गेलो काय नाही गेलो का, आता मला काय निवडणूक लढवायची का, काय पद पाहिजे का, असं काही नाही. नाही, पण असं आहे की तुमचा एक दबदबा राहिलेला आहे, तुमची एक ओळख आहे, त्याचा कुठेतरी भाजप हा फायदा तर घेईल ना. तुमचं ते तुम्ही जसं म्हणताय की त्यांनाही तुम्ही कामी येऊ शकता. ते भाजपनं ठरवायचं. त्यांना हे पक्कं माहिती आहे की प्रकाश महाजन भाजपच्या विरोधात काम करणार. बरेच वर्ष झाली तरी भाजपच्या बाहेर पडलो, तर भाजपशी आमचं नातं आहे की भाजप हारल्यावर आम्हाला वाईट वाटतं, भाजप जिंकल्यावर आनंद होतो. हे नातं कायमच आहे, त्याच्यामुळे ते नातं कायम राहील ना. मग आता लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा सुद्धा भाजप जिंकलं तर तुम्हाला आनंद झाला? निश्चित का नाही होणार. या देशामध्ये जो हिंदुत्वाचा विचार करेल तोच ह्या देशावर राज्य करेल हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आम्ही कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही आहेत, पण हिंदुत्वाचा आमचा विचार जपण्याचा अधिकार आहे ना आम्हाला, का नाही येतो? त्याच्यामुळे तो जो विचार जपतो तो आम्हाला कधी जवळचा वाटतो. धन्यवाद.